सर्वच मंचावरील उपस्थित आणि समोर बसलेले सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद, भारतीय जनता पार्टीचे शहराचे व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यासाठी उपस्थित सर्व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया स्वागत करतोय. 1900 श्यामाप्रसाद मुखर्जींनी एवढंसं रोप लावलं आणि 6 भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचं रूपांतर झालं. यानंतर त्या पक्षाच्या संघटना वाढण्यासाठी अतिशय खस्ता खाल्ल्या. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा झालं तर गोपीनाथ मुंडे असतील, यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची वाढ या महाराष्ट्रामध्ये. आदरणीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपले देवेंद्रजी फडणवीस, आपले अध्यक्ष आता रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेत्याने कुशलतेने सुरू आहे. मी आपल्याला या ठिकाणी एकच सांगतो, आपल्या भारतीय जनता पार्टीची सांगलीमध्ये देखील स्थिती फार वाईट होती, पण 2014 सत्तेत आली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा विस्तार या सांगलीमध्ये प्रचंड असा झाला. त्यावेळी देखील जनसंघापासून काम करणारे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी 2014 पासून भारतीय जनता पार्टीला 46 वर्ष पूर्ण झाली. 51ला जनसंघ स्थापन झाला, तेव्हापासूनचा जर प्रवास बघितला तर तो मोठा आहे. पण जनता पार्टी ज्या वेळेला बरखास्त झाली आणि भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्ह घेऊन भारतीय जनता पार्टी फॉर्म केली, त्याला 46 वर्ष पूर्ण झाली. तर त्याचा वर्धापन दिन हा देशभर आम्ही खूप जोशात, उत्साहात साजरा करतो आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावावेत. जुन्या कार्यकर्त्यांचं, ज्यांच्यामुळे पार्टी मोठी झाली, त्यांचे सत्कार करावेत, मेळावे करावेत आणि उद्यापासून आठवडाभर सेवा विषयात काही ना काही करावं. असं खूप चांगलं चाललेलं आहे. मी तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या लाखो करोडो कार्यकर्त्यांना आणि नागरिकांनाही भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की बारामती निवडणूक बिनविरोध करा म्हणून, पण काँग्रेसने तिथे उमेदवार दिलेला आहे. नाही, असं आहे की आवाहन करणं हे तर काम आहे, बोलणं करणं हे काम आहे, तरी त्यांनी भरलं आहे. पण मला असं खात्री आहे की काहीतरी त्यांच्या कंडिशन असतील, त्यामुळे विड्रॉ करतील आणि नाही केला तर लोक त्यांना नावं ठेवतील आणि विजय तर पक्का आहे, काय अडचण नाही. शरद पवार आता म्हणलं की निवडणूक लढवायचा काँग्रेसला अधिकार आहे, बिनविरोध व्हायलाच पाहिजे निवडणूक, असं नाही. नाही, मी तेच म्हटलं. ते पवारांनी म्हटल्यामुळे तुम्ही कोट केला, तर माझंही कोट करा. मी तेच म्हटलं की त्यांना आवाहन करू, नाही ऐकलं तर निवडणूक होईल, विजयी होतील. 46 वर्षात भाजपनं काय कमवलं आणि काय गमावलं? भाजप कुठे भाजपने कमवण्याचं नाही 46 वर्ष 46 वर्षात भाजपने काही गमवलंच नाही, कमवलं खूप. देशात 21 राज्यामध्ये सरकार आलं, 21 राज्यामध्ये. देशाचे पंतप्रधान भाजपचे, देशाचे राष्ट्रपती भाजपचे, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, भाजपच भाजप. दादा, कृषी उत्पन्न समितीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून गोपीचंद पडळकरांची भूमिका होती आणि ती मान्य करण्यात आली. नाही, ती भूमिका त्यांची बरोबर होती, कारण एवढ्या मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 भाग झाले, तर ते शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. ते 3 भाग झाल्यानंतर स्वाभाविकपणे निवडून आलेले प्रतिनिधी बरखास्त होतात, प्रशासक येतो, नवीन निवडणूक लागते. तर 3 व्हायला पर्यायच नव्हता. दादा, 24 तासात 3 मर्डर झालेले आहेत सांगलीमध्ये, 3 खून झालेले आहेत. यावर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की प्रशासनाचा सातत्याने प्रयत्न चालला आहे की गुन्ह्यांमध्ये कमी व्हावी. ती कमी मधल्या 1 महिन्यामध्ये आली. पुन्हा हा आठवडा जरा असा चालला आहे आणि त्याची एक खूप गांभीर्याने बैठक घेतलेली आहे. काही कडक इशारे दिलेले आहेत. मी असं म्हणणार नाही की ते नात्यातले झालेले आहेत, दारुणे झालेले आहेत. खून हे खून आहेत. एकच त्यातली आपणही त्याच्याबद्दल गुण दिले पाहिजेत की 24 तासात गुन्हेगार सापडत आहेत, त्यांची चार्जशीट तयार होते, त्यांना न्यायालयात खेचलं जात आहे, त्यांना शिक्षा होत आहे. त्यामुळे शिक्षा झाल्या अशी ही मोठी यादी आहे. पण
म्हणून गुन्हे व्हावेत असं माझं मत नाही. मी पोलीस प्रशासनाला वारंवार अतिशय कडक सांगतो आहे की आपल्याला गस्त वाढवावी लागेल, आपल्याला काही डार्क स्पॉट आयडेंटिफाय करावे लागतील. मी पुन्हा आज ती सक्त ताकीद देईन. दारूबंदीचा विचार केला पाहिजे का?